मित्रांनो, पाण्याची धार कधी वाकलेली तुम्ही बघितली आहे का? बघा, हा बलून आहे आणि हा मी केसावरती असा घासतो मित्रांनो. आता ही पाण्याची धार, त्याच्याजवळ मी हा बलून नेतो. अरे बापरे मित्रांनो, ही पाण्याची धार या ठिकाणी वाकत आहे. बघा बघा बघा, या ठिकाणी पाण्याची धार चक्क आपल्याला वाकताना दिसते मित्रांनो. मग बघितली ना पाण्याची धार कशी वाकते? तर मित्रांनो, ही पाण्याची धार का वाकत असेल, त्याच्या पाठीमाग कोणतं विज्ञान आहे? या ठिकाणी हे कागदाचे तुकडे आहेत आणि हा बलून फुगा आता मी केसावरती असा घासतो. आता बघा, हा केसावरती घासलेला बलून मी जेव्हा या कागदावर असा धुळतो, बघा मित्रांनो, याला हे कागदाचे तुकडे आपल्याला चिकटलेले दिसतात. हे कागदाचे तुकडे या बलूनला का चिकटतात? मित्रांनो बघा, या बॉटलवर ही पेन्सिल आहे आणि हा बलून मी केसावरती असा घासतो मित्रांनो. केसावरती घासलेला बलून जेव्हा या पेन्सिली जवळ आणला जातो, तेव्हा ही पेन्सिल बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला फिरताना दिसते. तर ही पेन्सिल अशी का फिरते, याच्या पाठीमाग कोणतं वैज्ञानिक कारण आहे? तर मित्रांनो, हे सारं काही घडत आहे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीमुळे. एखाद्या वस्तूवर साचलेला आणि न वाहणारा विद्युत प्रभार म्हणजे त्या वस्तूचा स्थिर विद्युत होय, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी होय मित्रांनो, प्रत्येक वस्तूमध्ये धन आणि ऋण असे दोन प्रकारचे चार्जेस असतात आणि नॅचरली ते चार्जेस त्या वस्तूमध्ये समतोल असतात. आता मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित आहे की पदार्थ हे अतिसूक्ष्म कणांनी बनलेले आहेत आणि त्या सूक्ष्म कणांना आपण अणू म्हणतो, ऍटम. मित्रांनो, या अणूमध्ये जे हलके कण आहेत आणि जे केंद्रकाच्या बाहेर असतात आणि ज्यांच्यावर ऋण प्रभार असतो, निगेटिव्ह चार्ज असतो, अशा हलक्या कणांना, निगेटिव्ह चार्ज असणाऱ्या कणांना त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स असे म्हटले जाते मित्रांनो. आणि अणूच्या केंद्रकामध्ये म्हणजेच न्यूक्लियस मध्ये असणारा जड आणि पॉझिटिव्ह चार्ज असलेला जो कण आहे, त्या कणाला प्रोटॉन असे म्हणतात. दोन्ही वस्तूंचा प्रभार जर धन असेल किंवा ऋण असेल, तर अशा सजातीय प्रभारामध्ये आपल्याला त्या ठिकाणी रिपल्शन पाहायला मिळते. ते दोन पदार्थ एकमेकापासून दूर जातात मित्रांनो. आणि विजातीय प्रभार, एक धन आणि एक ऋण जर असेल, तर अशा विजातीय प्रभारामध्ये आपल्याला त्या ठिकाणी अट्रॅक्शन पाहायला मिळते. ते दोन पदार्थ एकमेकाच्या जवळ येतात मित्रांनो. बलून या केसावरती असा घासतो, तर या बलूनवर काय होते माहिती का मित्रांनो? तेव्हा केसावरचे इलेक्ट्रॉन्स या बलूनवर येतात आणि हा बलून निगेटिव्हली चार्जड होतो. मग ही पेन्सिल पॉझिटिव्हली चार्ज असते का? नाही मित्रांनो, ही पेन्सिल या ठिकाणी न्यूट्रल आहे, म्हणजे याच्यामध्ये दोन्ही प्रभार समतोल आहेत. मग ही पेन्सिल हा बलून जवळ आल्याबरोबर फिरती कशी? जेव्हा हा निगेटिव्हली चार्जड बलून पेन्सिलच्या एका टोकाजवळ आपण आणतो, तेव्हा पेन्सिल मध्ये काय होते मित्रांनो माहितीये का? त्या पेन्सिल मध्ये असणारे जे काही प्रभार आहेत, चार्जेस आहेत, त्यांची रिअरेंजमेंट होते. म्हणजे काय होते? पेन्सिलच्या ज्या टोकाकडे बलून आहे त्या टोकाकडे धन प्रभार जातो आणि पेन्सिलच्या दुसऱ्या टोकाकडे ऋण प्रभार जातो. मग जेव्हा निगेटिव्हली चार्जड बलून ह्या पेन्सिलच्या ज्या टोकाकडे धन प्रभार आहे त्याकडे आणला जातो, तेव्हा या दोघांमध्ये आपल्याला अट्रॅक्शन पाहायला मिळते आणि ही पेन्सिल या ठिकाणी आपल्याला या बलूनकडे आपल्याला अशी अट्रॅक्ट होताना दिसून येते. यालाच स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी असे म्हणतात, यालाच स्थिर विद्युत असे म्हणतात. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास कसा वाटला खाली कमेंट करून सांगा. असेच विज्ञानाचे दैनंदिन जीवनामधील गमतीदार प्रयोग तुम्हाला जर बघायचे असतील तर माझ्या या चॅनलला फॉलो करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.